ते का ॲड्रेस का नाही झालं याचं मला ॲनालिसिस पाहिजे. मग त्याच्यातून म्हटलं आपल्याकडे अशा ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे तक्रारी ज्या आहेत हे खूप छोटं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये विकास होणार आहे का नाही आहे, पण विकासाला सपोर्टिव्ह डेफिनेटली होऊ शकतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा फेस नागरिकावर जो असतो तर फर्स्ट थिंग इज माझ्या तक्रारीचं काय याच्यावरती खूप महत्त्वाचं असतं की माझी तक्रार जर ऐकली जाणार असेल आणि सोडवली जाणार असेल तर मी त्याला गुड गव्हर्नन्सचं स्वरूप देतो. दॅट इज नॉट द ओनली इंडिकेटर, दॅट इज वन ऑफ द मेनी इंडिकेटर्स. पण तो जर एवढं इंडिकेटर जर असेल तर ते का म्हणजे आपल्याकडे कंप्लेन येतात म्हणजे हो आपल्याकडे ॲप पण आहे म्हणलं ॲप पण आहे म्हणलं व्हेरी गुड. मग ॲप आहे ती ॲड्रेस का होत नाही, मी काय प्रॉब्लेम बघू शकतो. मला ठीक आहे ॲपमध्ये आहे ती काय प्रणाली कशा पद्धतीने आपण काम करतो मला एखादं दाखवा. त्यांना ओपन करायला लावलं ॲप, जे ॲप होतं म्हणजे महानगरपालिकेचं आणि 2016 खूप जुनी गोष्ट नाही. कंप्लेन आल्यानंतर आमची सिस्टम करते ती समजा एक्स वॉर्डची आहे ते एक्स वॉर्ड ऑफिसर किंवा जे कोणी अधिकारी कन्सर्न आहे त्याच्याकडे पाठवून देते आणि जो कंप्लेंट आहे त्याला मेसेज पाठवते आपली कंप्लेंट भेटली, आपली कंप्लेंट ह्या अधिकाऱ्याकडे पाठवली आहे, कृपया पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे संपर्क करा. ओके. मग अशा किती कंप्लेंट सॉल्व्ह झाल्या? सगळ्या करतो, आल्या की फॉरवर्ड करतो. व्हेरी गुड. बरं म्हटलं मग मला हे नागरिक 1-1.5 वर्षापासून ते म्हणतात की त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यावरती का ॲड्रेस झाला नाही. मी त्या ऑर्डर ऑफिसरला विचारून सांगतो. मला फाईन नंबर सांगा. मला हा एक मेथड आहे, दुसरी काय मेथड आहे. मी रायटिंगमध्ये ज्या कंप्लेंट येतात त्याचं आपल्याकडे रजिस्टर आहे म्हटलं व्हेरी गुड. मग रजिस्टर आल्यानंतर त्याच्या कंप्लेंटचा फॉलोअप कसा घेतो ते आपण ऑर्डर ऑफिसरला पाठवतो आणि ऑर्डर ऑफिसर त्याची कारवाई करायला सांगतो. मला त्याचा अहवाल माहीत नाही. व्हेरी गुड. बरं नागरिकांना जर कमिशनरला किंवा आपल्याला भेटायचं असेल त्याचं काही मेकॅनिझम आहे का. नाही ते कधी येऊन भेटू शकता. उत्तम. दिवसातून किती भेटता सांगता येणार नाही, डिपेंड मीटिंग किती आहेत, मी ऑफिसमध्ये आहे का दौऱ्यावर आहे याच्यावरती अवलंबून असतं. अग्रीड. कारण तो सुद्धा गव्हर्नन्सचा पार्ट आहे. मी थोडा विचार केला. विचार काय केला की पहिल्या दिवशी मी गार्डनमध्ये वॉकला जातो आणि एक नागरिक येतो आणि माझ्याकडे गाऱ्हाणं मांडतो की हे पर्टिक्युलर इश्यू सॉल्व्ह झालेला नाही. असे किती का असतील. प्रत्येकाला नोकरी आहे, फॅमिली सांभाळायची आहे, नोकरीला जायचं आहे, जॉब आहे वगैरे वगैरे वगैरे. मग काय केलं पाहिजे असं मी विचारलं. आपण असं गार्डनमध्ये जाऊन लोकांच्या घरांना नाही काय ऐकू शकत. सगळे अधिकारी म्हणे असं कसं सर म्हणे किती दिवस जाणार गार्डनमध्ये कोण येणार. मग आपला तो वेळ नाही, आपण 10 ते 6च्या दरम्यान जायचं का सकाळी जायचं कसं करणार. मग लोक वॉकसाठी येतात, मग ते गाराणे कसे मांडणार त्यांना प्रश्न असतात. मला खरोखरच प्रश्न पडला की असा आता जर मला नागरिक जाताना बोलतोय त्याला जर एक प्लॅटफॉर्म करून दिला तर काय होऊ शकेल. म्हणजे आपण एक एक्सपेरिमेंट करूयात. आपण दर शनिवारी सकाळी 7 वाजता प्री डिसाइडेड ठिकाणी म्हणजे 8 दिवस अगोदर तिथं बॅनर लावून टाकायचे त्या गार्डनला की पुढच्या शनिवारी सकाळी 7 वाजता कमिशनर इथे येणार आहेत, ज्यांना आपल्या कंप्लेंट द्यायच्या त्यांनी तिथं यावं. ते म्हणे सर दररोज सकाळी शनिवारी सकाळी 7 शनिवारी सुट्टी असते. म्हणलं हो असते म्हणूनच जायचं म्हटलं. नावेलाच होता कारण कमिशनर म्हटल्यानंतर चॅलेंज कसं करणार. शेवटी बॉस इज ऑलवेज राईट. मला नुसतं असं नाही करायचं. सो लेट अस स्ट्रक्चर इट. म्हणलं नाव काय द्या आपण त्याला एक नाव देऊ म्हटलं, कारण प्रत्येक प्रोग्राम जर नाव असेल तर चांगलं असतं ना. नावाशिवाय काय. म्हणलं कमिशनरला भेटायचं तर मीट द कमिशनर. नाही सर मीट द कमिशनर बरोबर वाटत नाही. मीट म्हटल्यानंतर त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे जातोय. म्हणलं बरोबर आहे, आपण त्यांच्याकडे जातोय तर म्हणजे लोकांच्या दृष्टीने म्हणजे वॉक विथ कमिशनर. ठीक आहे म्हणजे वॉक विथ. मग आम्ही ते नाव ठरलं वॉक विथ कमिशनर. आणि ह्या वॉक विथ कमिशनरचा जन्म असा झाला. ती काही कोणती स्कीम नव्हती, मला काही शासनाने सांगितलेलं नव्हतं, नागरिकांची काही मागणी नव्हती. परंतु मला असं वाटलं की गव्हर्नन्स चांगलं करण्यासाठी, कारण कोणताही गव्हर्नन्स म्हणजे ग्रीव्हन्स त्याचा एक पार्ट आहे, खूप छोटासा पार्ट आहे, खूप मोठा नाही आहे पण छोटासा आहे, पण त्याचं द्योतक आहे. इट अ सिम्बल. गुड गव्हर्नन्सचं फीचर आहे ट्रान्सपरंट ॲक्सेसिबल आपण ज्याला म्हणतो, लोकांमधलं गव्हर्नन्स. सो लेट्स गो टू द पीपल. 24 तास जाणं शक्य नाही. वर्किंग डेला आम्हाला यायचं असतं, तयार व्हायचं असतं, सकाळी 9ला यायचं, वरतून मी आणखीन बरोबर 9:45ला येणार म्हणजे 9:45 त्यांना येणं भाग आहे. मग मला सकाळी वेळ भेटत म्हणून शनिवारी हा निवडला. आणि फक्त मी नाही जाणार म्हटलं, सगळे HOD माझ्याबरोबर असतील.
हेड ऑफ द डिपार्टमेंट 17, 18, 20 जेवढे अधिकारी असतील आमचे हेड ऑफिसचे ते सर्व असतील, प्लस इथला वॉर्ड ऑफिसर असेल. यांनी सकाळी 7 वाजता तिथं हजर राहायचं, माझ्यावर वॉक करायचा, 1 राऊंड असेल 2 असेल जे काय ते करायचं. आणि मग चालता चालता आपण ग्रीव्हन्सेस ऐकायचे. मग चालता चालता कसे आपण प्रयत्न तर करू म्हटलं, नंतर एका ठिकाणी बसू. आणि हे केल्यानंतर नुसतं ऐकायचे नाही म्हटलं, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग त्याचा फॉर्मॅट डिसाईड केला मी की हा डेट आहे, ह्या दिवशी हा व्यक्ती आला, याचं हे ग्रीव्हन्स आहे, हे ग्रीव्हन्स सॉल्व्ह झालं की नाही. कारण मी दर सोमवारी, माझी एक सवय आहे, दर सोमवारी सकाळी पहिला जो आवर 9:15 वाजता HODची मीटिंग घेतो. माझी सवय ती पहिल्यापासून आहे की गेल्या आठवड्यात काय सांगितलं होतं, त्याच्यातले किती कामं झाले, किती बाकी राहिलेत, किती पत्र आले होते, किती कारवाई झाली, याचा सगळा लेखाजोखा त्या 1 तासामध्ये असतो माझा. दर सोमवारच्या मीटिंगमध्ये याचा आढावा घेतला जाईल की गेल्या आठवड्यामध्ये वॉक विथ कमिशनरमध्ये किती कंप्लेंट आल्या होत्या, त्याच्यातल्या किती मार्गी लागल्या, किती बाकी आहेत, त्या बाकी असण्याचे कारणं काय आहेत. म्हणजे तुम्हाला तिथं बजेट नाही आहे का, तुमची कारवाई केलेली नाही आहे का, पॉलिसी डिसिजनचा प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला वाटलं नाही म्हणून तुम्ही केलेलं नाही, व्हॉट एव्हर रिझन्स, मला ते कारणं लागतील. एक फॉर्मॅट डिसाईड केला आणि वी स्टार्टेड ऑफ. पहिला पब्लिक म्हणजे प्रेस नोट दिली, लोक आले, वॉक बंद झाला, ग्रीव्हन्सेस वाटले. कारण वॉक करताना तेवढं शिकून एका ठिकाणी उभा बसलो, खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी मला आठवतं 50-60 कंप्लेंट माझ्याकडे आल्या त्या दिवशी. आता ते मी सर्व HOD बोलवलेले होते, HOD बोलवले होते, फॉर्मॅट होता. आता त्यांना माहीत होतं की हे जर दर सोमवारी उत्तर द्यायचं आहे आणि त्याच्यातल्या 70 ते 80% कंप्लेंट अशा असतात की अगदी 10 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतात. सिंपल साध्या गोष्ट, इथं कचरा पडला आहे, तिथं लाईट चालतच नाही, ड्रेनेज ब्लॉकेज झालेला आहे, इथं गार्डन आहे, गार्डनमधले ते जे झाडं किंवा फ्लॉवर आहेत कटिंग झालेलं नाही, वगैरे 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 छोट्या छोट्या गोष्टी असतात. 70 to 80. बाय द टाइम आय रिच्ड ऑफिस, म्हणजे 7 ते 8 हा करा किंवा का 8:30 घेतला, 9पर्यंत घेतला, 9:45 मी ऑफिसला आलो आणि 11 वाजेपर्यंत तिथल्या वॉर्ड ऑफिसकडून रिपोर्ट आला की 50 पैकी 30 कंप्लेंटचं निराकरण ॲक्च्युअली झालेलं आहे. व्हेरी गुड. एवढी एफिशियन्सी असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. दिस इज व्हॉट वी आर हिअर फॉर. बाकीच्या 20चं काय, तर काही ठिकाणी बजेटची गरज होती, काही ठिकाणी डिमांड जी होती पॉलिसी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मला इथं रोड बनवायचा, तो तर काही 1 तासात होऊ शकत नाही. रोड बनवण्यासाठी रोड मान्य आहे का, त्याच्यात बजेट आहे का, बजेटली प्रोजेक्ट ते इम्प्लिमेंट होतोय का, वगैरे बाकीच्या गोष्टी त्या कराव्या लागतील. आणि ही सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये जसे काय अनुभव येत गेले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पण आम्ही करत गेलो. फॉर्मॅट कसा असावा, काय असावा, कोण रिस्पॉन्सिबल असावा वगैरे. यू विल नॉट बिलीव्ह, मी तिथं किती महिने होतं, 10 महिने टेंटेटिव्हली. 10 महिन्यामध्ये वॉक विथ कमिशनरमध्ये मोर दॅन 3000 ग्रीव्हन्सेस आम्ही ॲड्रेस केले. माझ्या दृष्टीने 3000 ग्रीव्हन्सेस महत्त्वाचे नव्हते, परंतु त्याच्यातून निर्माण झालेलं वर्क कल्चर हे इम्पॉर्टंट होतं. म्हणलं हा ते एक फॉर्मॅट झाला, 1 आठवडा गेला, म्हणलं हा ते एक फॉर्मॅट झाला. दुसरा मीट द कमिशनर, का नेहमीप्रमाणे मी माझी सवय आहे 3 ते 4 किंवा 4 ते 5 हा मी एक्सक्लुझिव्ह वेळ ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी नागरिकांना विदाऊट अपॉइंटमेंट भेटण्याचा ॲक्सेस मी ठरवून ठेवलेला. परत कोणत्याही ठिकाणी असेल मी 4 ते 5 किंवा 3 ते 4 वाटेवर टाईम, त्या वेळेत कुणीही विदाऊट अपॉइंटमेंट येऊ शकतं, ग्रीव्हन्स देऊ शकतो, चर्चा करू शकतो, असं माझे हा दुसरा फॉर्मॅट झाला. पण म्हटलं काही लोक तिथं पण येऊ शकत नाहीत, काही लोक मला भेटू पण शकत नाहीत, काही पत्राने देऊ शकतात, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर का करायचा नाही. म्हणून म्हणलं लेटेस्ट मेक अ ॲप. जो होता तो योग्य होता, कारण ते फॉरवर्ड करायचे. आता मला माहीत नाही आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे ॲप, आपल्यापैकी जर नवी मुंबईतला कोणी ॲप किंवा PMPML इथला, मी ज्यावेळेस होता त्यावेळेस मी एक ॲप तयार केला होता, तो जर वापरला असेल आणि आता चालू आहे की नाही मला माहीत नाही, जर असेल तो कसा ऑटोमॅटिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय येतोय, मी एक्झाम्पल का देतोय, कारण गुड गव्हर्नन्सचे सगळे प्रिन्सिपल त्या एका ॲपमध्ये मी टाकलेले आहेत. ऑल मी एक्सप्लेन करतो. म्हणून आपण ॲप तयार करूया. मग ॲप तयार करण्यासाठी मी काय केलं की लेटेस्ट अंडरस्टँड द प्रोसेस. एखादी कंप्लेंट आली म्हणजे आपली त्याची प्रोसेस काय, कंप्लेंट येते, आपण ते फॉरवर्ड करतो, तो अधिकारी असाइन करतो दुसऱ्याला, त्याच्याकडून रिपोर्ट येतो, रिपोर्ट आल्यानंतर ते अधिकाऱ्याकडे जातो आणि ते त्याला कळवलं जातं किंवा नाही कळवलं जातं आणि क्लोज होते. ही प्रोसेस आहे. म्हणजे लेखी कंप्लेंट ज्या येतात ते ॲड्रेस का होत नाहीत, कारण 50% पेक्षा जास्त कंप्लेंट एका अधिकाऱ्याकडे गेला की तो लिहून पाठवतो, ही कंप्लेंट ह्या विभागाशी संबंधित नाही, त्या विभागाकडे आहे, तिकडे पाठवली येते. 50% कंप्लेंट अशा बाजूला जातात.
आणि म्हणून व्यक्ती एक वेळेस फॉलो करतो, 2 वेळेस करतो, 3 वेळेस करून सोडून देतो. किती जणांकडे जाणार? कारण मला लिमिटेशन आहे, माझं कुटुंब आहे, मला नोकरी आहे, माझा व्यवसाय आहे, मी किती फॉलो करणार? परत साहेब आले भेटतील नाही भेटतील उत्तर, हा एक प्रकार. असं का होतं? त्याचं बेसिक कारण असं आहे की अकाउंटेबिलिटी फिक्स नसते किंवा अकाउंटेबिलिटी फिक्स केली जात नाही. जबाबदारी ज्याला म्हणून, एक व्यक्ती जर त्याला जबाबदार असेल आणि त्यांनी काम जर केलं नाही, त्याला त्याची पनिशमेंट जर भेटणार असेल आणि इफ ही ऑर सी इज हेल्ड रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्स वाढतो. दुसरी गोष्ट, जे काही येतं त्याचं पिरियॉडिक रिव्ह्यू होणं गरजेचं असतं. त्याच्यावरती काय झालं, काय अडचणी आल्या, त्याला मदत करणं अपेक्षित आहे, ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट, ज्या स्टेजेस आहेत, मी 5 स्टेजेस असते, 5 स्टेजेसची आवश्यकता आहे का? जितक्या माणसाच्या माध्यमातून जातो तेवढ्या माणसाची आवश्यकता आहे का? तेवढं प्रोसेस करण्यात तेवढा वेळ गरजेचा आहे का? या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही डिझाईन केलं ॲपचं. आणि त्या ॲपचं डिझाईन असं होतं की नवी मुंबईमधला किंवा इथं PMPMला जे होतं, PM ज्या एरियामधले, पुणे मेट्रोपॉलिटन एरियामधला कोणताही नागरिकाला जर कंप्लेंट टाकायची, फक्त त्याने तो ॲप डाउनलोड करायचा. तिथल्या ॲपचं नाव होतं NMMC E-Connect. डाउनलोड करायचा, 1 वेळेस त्यांचे क्रेडेन्शियल्स लिहायचे, म्हणजे जे काही त्याचे रेसिडेन्सी एरिया, आणि एखादी कंप्लेंट टाकायची आहे. ॲप ओपन करायचा, फर्स्ट बटन. सेकंड, तुमचा ऑड सिलेक्ट करायचा. ऑड तुम्हाला टाकावं, त्याच्यात ड्रिल डाऊन असेल, ऑड सिलेक्ट करायचा. कंप्लेंटमध्ये सुद्धा आम्ही ड्रिल डाऊन केलं होतं. सगळ्या कंप्लेंट प्रकारच्या जवळजवळ 150-1च्या आसपास आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लेंट केल्या. त्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं टाकू शकतो, ते ड्रिल डाऊन चेक करायचं. फोटो असेल, व्हिडिओ असेल तर ते टाकायची प्रोव्हिजन होतं, ते करायचं आणि अपलोड करायचं. 3 स्टेजेस. 4th क्लिक ठेवणार नाही अशा प्रकारचा ॲप होता. आता हे झाल्यानंतर द मोमेंट इट इज अपलोडेड, कंप्लेंट अपलोड केली आहे, त्या मोमेंटला 2 घटना घडतात. एक, ती कंप्लेंट असाइन होते ज्या अधिकाऱ्याला काम करायचे त्याला, कारण त्याचा अल्गोरिदम पाठीमागं बॅकएंडला आम्ही केलेलं होतं. सो इट इज असाइन टू अ पर्टिक्युलर ऑफिस ओनली, नॉट टू समबडी एल्स. आणि त्या अधिकाऱ्याला ते फॉरवर्ड करण्याचा किंवा कोणा शिफ्ट करण्याचा अधिकार नव्हता. जर चुकून समजा एखादी आलीच तर ती माझ्यापर्यंत रेफर करायची सांगितलं होतं, तुम्ही स्वतः नाही करायची. ज्यावेळेस माझ्यापर्यंत सांगितलं तर ऑटोमॅटिक रेफर करायच्या सुद्धा करणार नाही, स्वतःहून करून घेतात. असाइन झाले. असाइन झाल्यानंतर इतक्या पुरतं होणार नाही, तर मग पुढं काय केलं की 24 आवर्स मी टाईमलाईन त्याच्या ठरवून दिली होती अल्गोरिदममध्ये. विदिन 24 आवर्स त्या अधिकाऱ्याने, जे असाइन अधिकारी आहेत त्यांनी ती ओपन करायची, फक्त ओपन करायची, नथिंग मोर दॅन दॅट. ओपन करायची. कारण कंप्लेंटकडे कोणी बघितलं तर पाहिजे, वाचलं तर पाहिजे. आणि त्याची पहिली स्टेप म्हणजे कंप्लेंट काय बघितलं पाहिजे, त्यासाठी ओपन करायची. म्हणजे पत्र आलं तर आम्ही काय करतो, टिक पाठवून दिलं, वाचत सुद्धा नाही. तर याच्यामध्ये तुम्ही ओपन करा. आता ओपन केलं म्हणजे वाचलं असं सिस्टमद्वारे दिसतं की याच ओपन डेट. जर समजा त्या अधिकाऱ्यानं 24 आवरमध्ये ओपन केली नाही, तर 24 आवर फर्स्ट सेकंडला दॅट कंप्लेंट विल ऑटोमॅटिकली एस्केलेटेड टू हायर ऑफिसर. फक्त एवढंच नाही, ज्या मोमेंटला ती कंप्लेंट एस्केलेट होते किंवा ग्रीव्हन्स एस्केलेट होतं, त्या मोमेंटला ज्या अधिकाऱ्याने ओपन केली त्याला ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे शोकत जाते. ऑटोमॅटिकली सिस्टम, दोन्ही ऍक्शन एकाच वेळेस होतात, एस्केलेशन आणि नोटीस. एस्केलेट टू हायर ऑफिसर, नोटीस टू द कन्सर्न ऑफिसर. स्टार्टिंगला अधिकाऱ्यांना वाटलं असं कुठं असतं का? पहिल्या 8 दिवस एवढ्या नोटीस गेल्या की ते परेशान झाले की ओपन करायला लागले. आणि शेवटी अकाउंटेबिलिटी आहे, तुमचा इफेमरल रोल आहे, तुमच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट तयार करावं लागतं. ते डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली सिस्टमद्वारे तयार होत होतं. मग त्याचा फॉर्मॅट मी व्यवस्थित ठरवून दिला होता, जो रूल्समध्ये बसला तो फॉर्मॅट व्यवस्थित करून टाकला होता. जसं गेलं की फक्त त्याचं नाव टाईप ऑटोमॅटिकली व्हायचं, ऑटोमॅटिक कोणाला डिस्क्रिप्शन नव्हतं, ऑटोमॅटिक सिस्टममध्ये जायचं आणि ते त्याच्या नावावरती ॲड ऑन होत जायचं. त्याचं उत्तर पण मला येणं अपेक्षित होतं. समजा त्यांनी ओपन केली तर मग त्या कंप्लेंटला डिपेंडिंग ऑन कंप्लेंट 3 to 7 डेज आणि काही केसमध्ये 3 आठवडे 4 आठवडे असा वेळ दिला होता. कारण काही गोष्टी ज्या असतात प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या, बिल्डिंगच्या, त्याला खूप वेळ लागतो, त्याला त्या अनुषंगाने दिलं होतं. त्या 3, 5, 7 डेज 90% याच्यामध्ये त्यांनी ते उत्तर द्यायचं, म्हणजे कंप्लेंट ॲड्रेस करून उत्तर द्यायचं. जर तिथंही समजा त्यांनी त्या वेळ पाळली नाही तर सेम प्रोसेस अजून एस्केलेट होणार, नोटीस जाणार सेम. जी ओपन नाही केली तीच, उत्तर नाही दिलं तर होतं. उत्तर दिलंच तर नागरिकांना उत्तर जाणार. आणि इन बिटवीन नागरिकाला हे माहिती की ज्या मोमेंटला अपलोड केली त्या मोमेंटला ते कोणत्या अधिकाऱ्याकडे गेली, त्याच्याकडे ट्रॅकर होतं की तुमच्या यांच्याकडे अधिकार आहे, इतक्या वाजता गेलेली आहे. त्या कोणत्याही क्षणी तुम्ही ओपन करून बघू शकता तुमच्या कंप्लेंटचं स्टेटस काय आहे, त्याचं उत्तर आलंय का. उत्तर आलं तर तुमच्यावरती येईल, तुमच्या जे काही ईमेल दिला असेल, फोन असेल किंवा व्हॉट एव्हर दिलं असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला येईल. उत्तर आल्यानंतर नागरिकाला, कंप्लेनंटला ही आम्ही मुभा दिली होती की तुम्ही त्या उत्तराशी सहमत आहात का असहमत आहात. आर यू सॅटिस्फाईड ऑर नॉट सॅटिस्फाईड. तर 2 बटन समोर यायचे, सॅटिस्फाईड किंवा अनसॅटिस्फाईड.
सॅटिस्फाईड म्हटलं तर कंप्लेन विल बी क्लोज्ड. अनसॅटिस्फाईड म्हटलं तर कंप्लेन विल बी एस्केलेटेड. इट विल नॉट गो टू द सेम ऑफिसर, इट विल गो टू एस्केलेट हायर ऑफिसर. आणि हायर ऑफिसर हॅज टू गेट इट व्हेरीफाईड. त्यांनी योग्य केलं, ऐकलं, असं 3 टाइम्स आम्ही चान्सेस द्यायचो. कारण काही लोकांना काही केलं तरी सॅटिस्फाय होत नाही, अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे मी जर उत्तर दिलं तर ते मला मान्यच नसतं. असेही काही असतात, कमी असतात पण असतात. मग ही सिस्टम चालू केली. ही सिस्टम चालू केल्यानंतर हळूहळू रिस्पॉन्स वाढत गेला. 15 दिवस हा ॲप झाला. त्याच्यातून ज्या काही त्रुटी राहिल्या, बग्स आले, ते काढले. मला 3 ते 4 किंवा 4 ते 5 दरम्यान नागरिक आले, साहेब तुमचा ॲप खूप छान आहे. म्हणलं काय झालं? आम्ही कंप्लेन करून 10 मिनिटं म्हणजे रात्रीचा वेळ जर सोडला आणि ऑफिस आज जर असेल सर्वसाधारणपणे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मध्ये असेल तर 5व्या मिनिटात मला फोन येतो, साहेब काय ते सांगा अगोदर मला. ऑफिसमधून फोन जातो, तो ॲड्रेस होतो आणि असे 90% प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह व्हायला लागले. सो वी आर हॅपी. व्हेरी गुड. हे काय झालं? नंबर 1 अकाउंटेबिलिटी, नंबर 2 ट्रान्सपरन्सी, नंबर 3 पार्टिसिपेशन. सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड मी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्या व्यतिरिक्त आणखी एक त्याच्यामध्ये होतं की जो कंप्लेनंट आहे तो कंप्लेनंट याला त्या उत्तराबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल स्टार रेटिंग द्यायचा आम्ही ऑप्शन दिलेला होता की 5 स्टार केले होते. 1 स्टार वर्स्ट, 5 स्टार बेस्ट. आणि असे स्टार ॲट द एंड ऑफ द इयर वर्षभरातून जे येतील दे विल बी अकाउंटेड फॉर रायटिंग द ACR ऑर द रिपोर्ट ऑफ द कन्सर्न ऑफिसर. हे सिस्टमद्वारे तयार केलेलं होतं. सो दॅट तुमचा परफॉर्मन्स पब्लिक जे म्हणतो पब्लिक पार्टिसिपेंट त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे हे स्टारच्या माध्यमातून तुम्हाला जे स्टार रेटिंग भेटणार आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ठरवलं आहे. एक होता वन ऑफ द पॅरामीटर्स इन्क्लुडेड इन परफॉर्मन्स अप्रेझल ऑफ ऑफिसर. हे सिस्टममध्ये इन्क्लूड केलं. अकाउंटेबिलिटी आली, पारदर्शकता आली, रिस्पॉन्सिबिलिटी आली, पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक आलं, संवेदनशीलता आली. सर्वात महत्त्वाचा मला फीडबॅक काय आला असेल तर तुमचे अधिकारी जर व्यवस्थित बोलायला लागले हा सर्वात मोठा फीडबॅक होता. मला साहेब म्हणतात, काय करू म्हणतात, अदरवाईज आम्ही गेलो तुम्हाला काही काम नाही का, मला तेवढंच काम आहे का, अशी उत्तर भेटायचे. आता सबमिशिव्ह येतात. मग हे जसं मी 1 महिना सक्सेस बघितलं आणि आय हॅड इन माइंड हे फक्त ग्रीव्हन्सेस पुढे चालू करायचं नाही. देन आय एक्सटेंडेड सर्व्हिसेस. यू विल नॉट बिलीव्ह विदिन 3 months NMMC कदाचित भारतातली पहिली असेल, मला माहीत नाही पण कदाचित असेल, ऑनलाईन 60 सर्व्हिसेस आपण चालू केल्या. 60 सर्व्हिसेस, वेदर बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, लायसन्स, यू नेम इट अँड यू हॅव इट. ऑनलाईन अप्लाय, ऑनलाईन पे, ऑनलाईन गेट ऑनलाईन. ऑल दिस 60 सर्व्हिसेस वी स्टार्टेड विदिन 3 months. वापर काय केला? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मला एक जणांनी विचारलं तुम्ही इंजिनियर आहात का? मला असं का म्हणता? एवढा चांगला ॲप कसं काय डिझाईन करू शकतात? मला डिझाईन करण्याचं काम इंजिनियरचं नसतं. त्यासाठी कुणीही कोड रायटर जो आहे त्याला सांगितलं त्याप्रमाणे कोड लिहिल. तो काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचे. दॅट इज वेअर द लिडरशिप काउंट्स. दॅट्स वेअर द विजन काउंट्स. दॅट्स वेअर युअर कॉन्ट्रीब्युशन ॲज अ लीडर, टीम लीडर, इन वॉट एव्हर कॅपॅसिटी इज देअर. हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन. त्यासाठी इंजिनियरची गरज नाही. हे चालू केलं. आता हे चालू झाल्यानंतर नागरिक तर खुश झाले. नागरिक खुश झाल्यानंतर मला वाटतं की कारण 60 सर्व्हिसेस तुम्हाला ऑनलाईन भेटत असतील, ग्रीव्हन्सेस तुमचे ऐकले जात असतील, तुम्हाला 3 ते 4 किंवा 1 तासभर कमिशनर भेटत असतील, वॉक विथ कमिशनर होत असेल, म्हणजे प्रशासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी हे ॲक्च्युअली तिथं होत होतं. जर असं असेल तर त्याच्याबद्दल चांगलीच भावना किंवा गुड गव्हर्नन्स असं म्हणू शकतो बाय अँड लार्ज. की सगळ्याच गोष्टी याच्यात नाही, याच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी आहेत, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात, ते सुद्धा टॅकल करण्यासाठी असतात. आय वॉज हॅपी. सडनली मला एक दिवशी राज्याच्या हायेस्ट ऑफिसमधून फोन येतो. काय झालं म्हणे, हे वॉक विथ कमिशनर काय चालू केलंय? सांगितलं असं असं आहे. नाही, माझ्याकडे काही पदाधिकारी आले होते. काय झालं? ते म्हणतात ते वॉक विथ कमिशनर बंद करा. म्हणलं का? ते म्हणतात की कमिशनर हे लोकांचे घराणे ऐकतात, आमचे ऐकत नाहीत. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, आमचे करत नाही. म्हणलं सर नागरिक शहरातलेच आहेत, म्हणजे त्यांच्याच कुठल्या तरी वॉर्डमधले आहेत, त्यांचे ग्रीव्हन्सेस सॉल्व्ह करण्यासाठी मला जी काय मेथड आपली बेस्ट वाटली मी ती करतोय. गुड, कीप इट अप. यू विल सरप्राइज टू नोट की ॲपच्या बाबतीत कंप्लेंट केली गेली की हा ॲप बंद करा, वॉक विथ कमिशनर बंद करा, आम्हाला वेळ द्या, आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा. नाउ वेअर इज द पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स?
आर द स्टेक होल्डर्स? यस. त्यांचे कारण ऐकलं जात होते? यस. परंतु त्याच्या अगोदरची सिस्टम काय होती की एखादा लाईट स्ट्रीटमध्ये लाईट नाही आहे तर मी जाणार, त्यांच्याकडे जाणार, त्यांना विचारणार, ते ऑर्ड ऑफिसरला कोणाला तरी सांगणार, त्याच्यातून होत नसेल 2-3 वेळेस सांगणार, ते माझ्याकडे येणार आणि हे सगळं सांगितल्यानंतर मी ते सॉल्व्ह करणार. ही सिस्टम होती. याच्याऐवजी काय केलं? डिरेक्ट कॉन्टॅक्ट, गुड गव्हर्नन्स, पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स. मग आमच्याकडे कोणी येतच नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स होण्यासाठी ही जर कंप्लेंट असेल तर कुठेतरी आपण चुकतो आहोत हे मला वाटतं. टेक्नॉलॉजीचा वापर केला, गुड गव्हर्नन्सच्या मेथॉडॉलॉजीचा वापर केला, अकाउंटेबिलिटी बिल्ट इन आणली, ट्रान्सपरन्सी आणली, संवेदनशीलतेप्रमाणे काम केलं. याचं एक क्लासिकल एक्झाम्पल सांगतो. बिल्डिंग परमिशन आपल्यापैकी काही ह्या क्षेत्रामध्ये असेल, कोणी बिल्डिंग परमिशन घेण्याचा प्रयत्न केला, ती सुद्धा मी ऑनलाईन केली होती. बिल्डिंग परमिशन इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क, कारण त्याच्यामध्ये अल्गोरिदम थोडं डिफिकल्ट असतं. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बिल्डिंग परमिशन करण्यासाठी 40 डॉक्युमेंट लागायच्या, 40 डॉक्युमेंट्स. फर्स्ट थिंग व्हॉट आय डिड आफ्टर स्टडीज, आय रिड्यूस इट टू 7, 40 to 7. Everybody was happy. Fine enough. Then I made it online. Every application, to start with application online करा, बाकी डॉक्युमेंट नंतर द्या. And within some time, everything has to be submitted online. ऑनलाईन ज्यावेळेस सबमिट केलं जाईल तिथे एक पर्टिक्युलर गेटवे असेल, त्या गेटवेला पर्टिक्युलर ऑफिसर असाइन केलेला असेल. ही विल चेक की प्रायमरीली या 7 डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत काही इन ऑर्डर. इफ इट इज फॉरवर्ड इट टू द कन्सर्न ऑथॉरिटी, कॉम्पिटंट टाउन प्लॅनर असेल, कमिशनरचे कोणी असेल त्यांच्याकडे पाठवेल. याच्यावरती येस ऑर नो होईल विथ रिझन्स, इट विल बी अप्रूव्ड ऑर डिसअप्रूव्ड. नवी मुंबई वन ऑफ द बेस्ट सिटीज, गव्हर्न सिटी, चांगली सिटी आहे, चांगलं गव्हर्नन्स होतं आहे, प्लॅन सिटी आहे, सिडकोचं खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तिथलं गव्हर्नन्स पण चांगलं झालेलं आहे. यू विल बी सरप्राइज टू नोट दॅट माझ्या 10 महिन्याच्या काळामध्ये ऑनलाईनमधल्या 99% ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्या. 99 बिल्डिंग परमिशनच्या. तुम्ही म्हणा याच्यात चांगलं काय? अत्यंत वाईट आहे. का झालं? 99% पैकी 80% ॲप्लिकेशन फक्त आणि फक्त एका कारणासाठी रिजेक्ट झाल्या, आणि ते कारण म्हणजे ओनरशिप ऑफ लँड, टायटल त्याच्यामध्ये नव्हतं, टायटल डॉक्युमेंट. का? कारण माझ्या अगोदर किंवा बेसिकली ज्यावेळेस परमिशन दिली जायची ऑफलाईन त्यावेळेस सेल डीड, आय रिपीट, सेल डीड, रजिस्टर्ड डीड जे असतं, दॅट वॉज रिगार्डेड अँड ॲक्सेप्टेड ॲज अ डॉक्युमेंट ऑफ ओनरशिप, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. सेल डीड हे तुमचं ओनरशिपचं डॉक्युमेंट नाही, इट इज जस्ट अ रजिस्ट्री that this property has been transferred from one person to other for certain consideration. I said no, ownership title is the must. आणि म्हणून काय होतं की बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे ट्रान्सफर झाल्यामुळे एकच व्यक्ती अनेक लोकांबरोबर सेल करतो. ती जमीन, एकच जमीन 10 जणांना विकली जाते, नंतर मग त्याच कंप्लेंट येतात की आम्हाला फसवलं गेलं. सिंपल ओनरशिप बघा, सिस्टममध्ये टाकून दिलं, नो डिस्क्रिप्शन. 99% डॉक्युमेंट किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले. मग असं झाल्यामुळे आर्किटेक्ट आणि बिल्डरची माझ्याकडे हे चुकीचं आहे मग त्यांची मीटिंग बोलवली आणि म्हटलं आम्हाला ऑफिसला यायला बंदी केली. म्हणजे तुम्हाला कशाला ऑफिसला यायचे सांगा होतं. त्यांनी मला ऑफिशियल कंप्लेंट केली की आम्हाला ऑफिसमध्ये सांगा तुम्ही यायचं नाही. म्हटलं हो, मीच सांगितलेलं आहे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये यायचं नाही, ऑनलाईनमध्ये अप्लाय करायचं आहे, इनलाईन येण्याची गरज नाही. वाय डू यू वॉन्ट टू कम टू माय ऑफिस ऑर माय सबऑर्डिनेट ऑफिस फॉर सबमिटिंग अन ॲप्लिकेशन. ते म्हणे डॉक्युमेंट द्या, ऑनलाईन सबमिट करा. तुम्हाला ट्रेनिंगची गरज असेल तर मी ट्रेनिंग देतो, काही अडचण नाही. सिस्टम अशी होती, कारण आत्ताही कोणाला बिल्डिंग परमिशन करायचे एक आर्किटेक्ट घेतात किंवा लिगल असिस्टंट घेतात, त्याच्याकडे XYZ डॉक्युमेंट दिले जातात. ते भरल्यानंतर त्याच्यावरती तो फॉर्म भरतो, ॲप्लिकेशन देतो, डॉक्युमेंट सबमिट करतो. 1-1.5 महिने वाट बघता, नाही आल्यानंतर तो सांगतो की साहेब तिथं होतच नाही, तिथं भेटल्याशिवाय काही होत नाही. मी या कारणामध्ये गेलो काय तर बेसिकली 99% किंवा 80% टायटल डॉक्युमेंट नसतं, ते आपण आर्किटेक्टला कळवतो, आर्किटेक्ट ओनरला कळवत नाही, आणि तिथं सांगितलं जातं की सँक्शन होत नाही भेटल्याशिवाय. ट्रान्सपरन्सी. आता हे लक्षात ऑनलाईन सुद्धा आल्यानंतर त्यांनी जो कॉन्टॅक्ट नंबर दिला असतो, मेल असतो, आर्किटेक्टचा असतो पण ओनरचा नसतो. म्हणून मी आय मॉडिफाईड की ज्याचं उत्तर देताना आर्किटेक्ट, लिगल आणि ओनर ह्या दोघांनाही गेलं पाहिजे. हे स्टार्टेड क्रिएटिंग इश्यूज. हे काय जात नाही, ते काय आलं नाही, ते काय नाही आलं. आणि ज्या योग्य होत्या विदिन 7 डेज पण बिल्डिंग परमिशन भेटल्या. म्हणजे आजही मला 8 दिवसापूर्वी एक व्यक्ती भेटला, एक बिल्डर. त्यांनी सांगितलं सर मी आपल्या काळात बिल्डिंग परमिशन घेतली. म्हटलं चांगली गोष्ट, काय अडचण नाही. म्हणे आम्हाला फायदा असा झाला. मला काय, माझ्याकडे कोणीतरी आलं तर हे लिगल आहे का विचारलं की मी दाखवते तुकाराम मुंडेची स्वाक्षरी आहे, त्याच्यामुळे हे लिगल 100% आहे, याला काही होऊ शकत नाही.
दॅट इज अ ट्रस्ट. पण मग हे करताना आर्किटेक्ट एक गोष्ट इकडे सांगतात, दुसरी तिकडे सांगतात, आणि त्याच्यामुळे पर्यायानं ज्याला ओपेकनेस असतो, तर ओपेकनेस लीड्स टू करप्शन. म्हणून असं जर केलं तर गुड गव्हर्नन्स येऊ शकतं. आणि गुड गव्हर्नन्सचं वन ऑफ द फीचर्स इज करप्शन लेस किंवा ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. माझ्या दृष्टिकोनातून चांगलं गव्हर्नन्स एथिकल असलं पाहिजे, त्याला न्याय पाहिजे, इक्विटेबल पाहिजे, आणि ते आणणं शक्य आहे का? एक याच्या अनेक भरपूर एक्झाम्पल मी देऊ शकतो, अगदी प्रत्येक ठिकाणचे देऊ शकतो, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही, म्हणून मी एक गोष्ट सांगतो. करप्शन म्हणजे काय? तर करप्शनची माझी एक फॉर्म्युला मी तयार केलेला आहे. करप्शन इज इक्वल टू ओपेकनेस किंवा मोनोपॉली, झाला मोनोपॉली एकाकडेच असतं, प्लस डिस्क्रिप्शन, मला अधिकार आहे, मला द्यायचं नाही द्यायचं, मला कोणते मी इकडे करू शकतो, मायनस ट्रान्सपरन्सी. करप्शन शिवाय जर सोसायटी निर्माण करायची असेल गुड गव्हर्नन्सच्या माध्यमातून, मोनोपॉली कमी करा. म्हणून अधिकाऱ्यांना ज्यावेळेस मी ॲपच्या माध्यमातून नोटीस जात होती, तर मी खालच्या अधिकाऱ्याला डिस्क्रिप्शन नाही दिलं की तुम्ही द्यायची का नाही, सिस्टमद्वारे ऑटोमॅटिकली जाईल. ते डिस्क्रिप्शन फक्त जे डिसिजन मेकर असेल, रिस्पॉन्सिबल त्यालाच असेल, तो म्हणजे कमिशनर होता. मोनोपॉली एक जणाकडे द्यायचं, तुम्ही एकच मल्टिपल अथॉरिटी आहेत, फेसलेस आहे, ही दुसरी गोष्ट केली. आणि ट्रान्सपरन्सी आणली ॲपच्या माध्यमातून, भेटण्याच्या माध्यमातून, ॲक्सेस ठेला, ह्या 3 गोष्टी आपण करू शकलो तर आपल्याला करप्शनवरती कंट्रोल आणता येईल. पर्यायानं गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होईल, आणि गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, कन्सल्टेशन नव्हे. आज आपण 5 वर्षातून एक वेळेस मतदान करतो आणि संपला असं म्हणतो, तसं चालणार नाही. आपल्याला व्हिजिलंट राहावं लागेल. प्रत्येक ॲक्शन जे असेल, निर्णय असेल, त्याचा अभ्यास करावा, त्याचे परिणाम काय होते, आणि ते शासनापर्यंत पोहोचून योग्य अयोग्य असेल त्यांना दाखवावं लागेल आणि मॉडिफाय करून घ्यावं लागेल, तरच त्याला आपण गुड गव्हर्नन्सकडे जाऊ शकतो असं म्हणतो. आता अनेक विद्यार्थी आहेत MPSCच्या माध्यमातून, मला माहिती आहे की बऱ्याच जणांनी अशा अपेक्षा केल्या असेल की मी मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेवरती करेल. मी आतापर्यंत स्पर्धा परीक्षेवर मी मार्गदर्शन करत नाही, ते कधीच मी सोडून दिलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी MPSCला परीक्षा कशा चांगल्या व्हाव्यात, वेळ होण्यासाठी आंदोलनं केली. अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण एखादी गोष्ट म्हणजे इश्यू तुम्ही हँडल करताय, त्याच्यावर व्हिजिलंट आहात. एक डेट डिक्लेअर करावी, त्या डेटला पाळावं, ते पदं यावेत, ॲडव्हर्टाईज यावी, परीक्षा व्हावी, चांगली गोष्ट आहे. हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे का? तात्पुरता. ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे? ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला चांगले अधिकारी, एथिकल, ट्रान्सपरंट, गुड गव्हर्नन्सवाले अधिकारी तयार करायचे, आणि त्याच्या माध्यमातून समाज तयार करायचा आहे. हे तयार होते का याच्यावर कोणी विचार करताय का? फॉर एक्झाम्पल, मी ॲनिमल हजबंड्री सेक्रेटरी होतो. त्यावेळेस जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी एक विद्यार्थी माझ्याकडे आली, एक मुलगी. त्यांनी सांगितलं की मी 12 नंबरला आहे, 10 सीट्स होत्या, 2020ची काहीतरी परीक्षा होती, ट्रायबल स्पेशल ड्राईव्ह होता, ॲनिमल हजबंड्री लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचे. वरचे 2 कॅन्डिडेट जे आहेत सिलेक्ट झालेले, ते इनएलिजिबल आहे, एका विरुद्ध FIR आहे, आणि दुसरा ग्रॅज्युएटच नाही आहे. हा अप्लाय, परंतु मला अजून त्याचा रिस्पॉन्स आला नाही, आणि वेटिंग लिस्ट ही 1 वर्षाची असते, 1 महिना बाकी आहे. जर माझं झालं नाही तर माझं नुकसान होईल. म्हटलं ॲप्लिकेशन केलेलं आहे, का नाही झालं मी चेक करतो. मी बघितलं, खरोखरच ती परिस्थिती होती. आय इंटरव्ह्यून MPSCला कळवलं की हे 2 आहेत, याच्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे, वेटिंग लिस्ट होती आहे, प्लीज काउंट हर इन, शी इज सिलेक्टेड अँड शी इज जॉईंड. ते जर केलं नसतं तिच्यावरती अन्याय झाला असता. दुसरा इश्यू आला 2022ची काहीतरी माझ्या माहितीनुसार LDO आणि असिस्टंट कमिशनरची MPSC झाली होती. मी ज्यावेळी सेक्रेटरी झालो त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर त्याचा निकाल लागला. आता सर्वसाधारण नाम असं आहे की निकाल लागल्यानंतर विदिन 3 मंथ्स, आय रिपीट, विदिन 3 मंथ्स सर्वसाधारणपणे अपॉइंटमेंट दिल्या पाहिजेत, जॉईनिंग करून घेतलं पाहिजे. त्याच्या अगोदर काय लागतं? तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, मेडिकल एक्झामिनेशन, तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ID ऑन वॉर फुटिंग. 3 महिन्यात झालं. डिले का झाला? तर मोस्टली काही कॅन्डिडेटनी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळ लावला, म्हणून त्याच्यामध्ये थोडा वेळ झाला. परंतु आजच्या डेटला ते सर्व अधिकारी जॉईन आहेत, त्यांचं ट्रेनिंग अर्ध झालेलं आहे, आणि फक्त मी तेवढ्यापुरता विचार नाही केला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अजून सांगितलं की आमची अजून पदस्थापना झालेली नाही आहे. मी 2022ची गोष्ट करतो, ज्यांचे ऑलरेडी ते सर्व्हिसमध्ये आहेत, जॉईंट आहेत, ट्रेनिंग झालेलं आहे. ट्रेनिंग बघितलं, आलं पहिल्या दिवशीपासून डायरेक्टली त्या ज्या ठिकाणी क्लिनिक आहे त्या ठिकाणी जायचं आणि प्रॅक्टिस चालू करायची असं होतं. मी ते बंद केलं. जवळजवळ 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम ग्रामपंचायतपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत, ते राज्याच्या कमिशनर ऑफिस मंत्रालयापर्यंत अटॅचमेंट तयार केल्या, त्याचा 22 ते 26 आठवड्याचा कार्यक्रम तयार केला. त्यांना ते एक्सपोजर दिलं की एका IAS ऑफिसरला ट्रेनिंग होता नव्हतं, तेच एक्सपोजर त्या LDOला असिस्टंट कमिशनरला दिलं, त्यांना ती ट्रेनिंग दिली, आणि आज ते ट्रेनिंग घेऊन काम करत आहेत. उद्देश काय? वेळेवर भेटणं, पोस्टिंग भेटणं, हा तुमचा जसा हक्क आहे तसा
समाजाचा तुमच्याकडून योग्य प्रकारची सेवा होणं अपेक्षित आहे, कारण त्यांच्या टॅक्समधूनच तुम्हाला आणि मला पगार भेटतो आहे. आता ही एका बाजूला झाली. दुसऱ्या बाजूला इन बिटवीन माझ्याकडे पाठीमागे एक 1.5-2 वर्षापूर्वी परीक्षेचं स्वरूप, एमपीएससीच्या परीक्षेचं स्वरूप कसं असावं याच्यावर चर्चा करण्यासाठी आलं. आणि त्यावेळेस असं ठरलं की आपण मेन्सची परीक्षा, माझं ते मत आहे, अजूनही आहे, मेन्सची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असावी, ऑब्जेक्टिव्ह नसावी. चेअरमनने ते उचलून धरलं. त्याच्यावरती युपीएससीचा सिलेबस बऱ्याच जणांनी वाटला असेल, 100% युपीएससीचा सिलेबस जसा तसा उचलला. त्याचं कारण मी एक आहे, मला विचारलं होतं, मी सांगितलं त्याप्रमाणे करा. मात्र आपल्यापैकीच काही जणांनी त्याला विरोध करून आज नाही पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी करा असं म्हटलं. याचं कारण काही मला कळू शकेल? मला फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देऊन मी जे चांगला ॲडमिनिस्ट्रेटर झाला असतं तर घोकणपट्टीवाले सगळे चांगले लीडर झाले असते. सर्वांना एकच सिलेबस आहे, सर्वांना एकच क्वेश्चन राहणार आहे. क्वालिफाईंग वेगळे होते, सिलेक्शनसाठी वेगळं होतं. आणि मला आठवत आहे ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह परीक्षा इंट्रोड्यूस केली होती त्यावेळेस सुद्धा मी तत्कालीन चेअरमनला फोन करून विचारलं होतं असं काय केलं. त्यांनी मला उत्तर दिलं होतं आणि खरोखर ते होतं की मेन्सचे पेपर चेक करण्यासाठी तुमचे चेकर्स भेटत नव्हते म्हणून हा प्रॉब्लेम होता. बट दॅट कॅनॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ गव्हर्नन्स. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि तो हाणून पाडला. आता 24-25 करा, 25-26 करा. व्हॉट आर यू गोइंग टू अचीव्ह? तुम्हाला नोकरी भेटणं, तुम्हाला पगार भेटणं हा त्याच्यातला भाग आहे. उद्देश तुमचा सर्व्हिस करणं, गुड सर्व्हिस देणं हे समाजासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून शासन त्याच्या माध्यमातून करतं पब्लिक सर्व्हिस करण्यासाठी. आज अशी परिस्थिती की ज्यावेळेस एखादी पॉलिसी बनवायची असते किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असतं, ज्या जर तुम्हाला अर्थ कळलाच नाही, लोकांना तुम्ही समजून कसं सांगणार? इम्प्लिमेंटेशन कसं करणार? त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो शासनापर्यंत कसा कळवणार? तुम्हाला पत्र कसं लिहायचं हे जर माहीत नसेल, सारांश कशा लिहायचा हे जर माहीत नसेल तर कसं करणार? हे रिफॉर्म्स आहेत. बरं, त्याचा दुसरा एक उद्देश होता आमचा, सर्वांनी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस असाही उद्देश होता की जर आपण युपीएससीचा सिलेबस ठेवला तर युपीएससीला अभ्यास करण्यासाठी सुद्धा हा फायदा होईल, युपीएससीमध्ये सक्सेस रेट वाढेल, हा दुसरा त्याच्यातला उद्देश होता. कारण परीक्षेमधून तुमचं फक्त नॉलेज चेक नाही करायचं, कारण नॉलेज चेक करण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट जी प्रिलिम्स आहे दॅट इज मोर दॅन सफिशियंट, की मिनिमम नॉलेज तुमच्याकडे आहे, यू आर एलिजिबल. व्हॉट इज चेक्ड इन मेन्स अँड इंटरव्ह्यू इज अबिलिटी, युअर अबिलिटी टू गव्हर्न, अबिलिटी टू लीड, लिडरशिप क्वालिटीज. म्हणून रिटर्न कम्युनिकेशन तुमचं कसं आहे, ग्रास्पिंग कॅपॅसिटी कशी आहे हे चेक केलं जातं, आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या ऑरल कम्युनिकेशन कसं आहे हे चेक केलं जातं. याला सुद्धा विरोध झाला. आता याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने आलेले किती, विरोध करणारे किती, हा तुम्ही विचार करण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस आपण गुड गव्हर्नन्स म्हटलो त्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा गुड गव्हर्नन्स असणं आवश्यक आहे, ट्रान्सपरन्सी असणं आवश्यक आहे, टाइम बाउंड होणं आवश्यक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा जो आउटपुट आहे ते क्वालिटी ऑफिसर जर आले आणि गुड गव्हर्नन्स झालं तर त्याला उपयोग आहे, आता उपयोग नाही. हे सगळं करत असताना मला अनेक वेळेस विचारलं जातं की तुम्ही सिस्टमच्या विरोधात का जाता, सिस्टम बरोबर सामावून का घेत नाही. मी सिस्टमच्या विरोधात नाही, रादर मी सिस्टमला ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे, वर्क करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. मला उपमा दिल्या जातात बऱ्याच वेळेस की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहून काय होणार, पाण्यात पडून मगरीशी वैर कशाला घेणार, वगैरे वगैरे वगैरे. मी वैर कुणाशीही घेत नाही. जो प्रवाह, त्याची ओरिजिनल दिशा आणि जो आउटकम डिसाइडेड आहे त्या दिशेला नेणं हे जर माझं काम असेल तर ते मी करतो. मग कुणाला ते आवडो किंवा न आवडो, ही जर करण्याची ताकद असेल, स्टँड घेण्याची ताकद असेल, मॉरल करेज असेल, एथिकल गव्हर्नन्स असेल तर त्याला गुड गव्हर्नन्स म्हणतात. गव्हर्नमेंटमध्ये शासन म्हणजे फक्त कायदा आणि नियम इम्प्लिमेंट केलं म्हणजे गुड गव्हर्नन्स होत नाही. गुड गव्हर्नन्स हा माणसाच्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक बिंदूला अफेक्ट करणारा एक जिवंत उदाहरण आहे. चांगले किंवा वाईट परिणाम होतात, म्हणून त्याच्यामध्ये लाईव्हलीनेस असला पाहिजे, एथिकल आणि मॉरल गव्हर्नन्स पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, डिस्क्रिमिनेशन होता कामा नये आणि जस्ट पाहिजे. न्याय जर आपण करू शकत नसेल त्याला गव्हर्नन्स किंवा गुड गव्हर्नन्स म्हणता येत नाही. आणि ते करण्यासाठी जोपर्यंत सगळं समाज एकत्र येत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. आता प्रश्न असा की आम्ही एकत्र कसे येणार? कोणत्याही आपण ज्या गावात राहता, सिटीमध्ये राहतात, या ठिकाणी बरेच NGO काम करतात, सिटीजन काम करतात, इंडिव्हिज्युअल करतात. आपण म्हणतो कनेक्टेड वर्ड आहे. खरोखर 4 NGO एकत्र बोलून एखादा, समजा फॉर एक्झाम्पल पुणे आहे, काही दिवसामध्ये 2-3 वर्षापासून आपण फ्लडिंग होते ऐकतो.
फ्लडिंग होतं याच्यावरती आपण विचार करतो. फक्त एन्क्रोचमेंट एवढंच कारण आहे का? नाही, भरपूर आहेत. आपल्याकडे भरपूर टेकड्या होत्या, वॉटर शेड होता, त्या टेकड्याचं काय झालं? जे नदी झरे होते ते कुठे गेले? ते एक्झिस्टन्समध्ये आहेत का? मग असं असेल तर एन्व्हायरमेंट वॉटर सेक्टरमध्ये काम करणारे सगळे NGO सिटीजन एकत्र येऊन एक तयार केलं आहे का? आणि ते शासनास किंवा प्रशासनाला दिलं आहे का की नाही आता हे असं केलं पाहिजे आणि वी नीड टू अबाइड बाय इट. गव्हर्नन्स इज अ कॉम्प्लेक्स प्रोसिजर. स्टेक होल्डर्स मल्टिपल आहेत, विरोधाभास सुद्धा आहे, आणि म्हणून इक्विटेबल आणि जस्ट गव्हर्नन्स होणं महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपयोग जो महत्त्वाचा मार्ग जो असेल तर यू नीड टू कनेक्ट विथ इच अदर अँड नॉट ओनली कनेक्ट बट हॅव अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम. तुमचं व्हिजन काय आहे ते व्हिज्युअलाइज करून डॉक्युमेंट करून एक तयार करा की माझ्या जीवनाचं व्हिजन हे आहे, माझ्या शहराचं व्हिजन हे आहे, माझ्या राज्याचं हे आहे, आणि त्याच्यामध्ये मी हे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तुम्ही हे करा. हे ज्यावेळेस तयार होईल आणि ते चालण्याचा आपण सर्वांनी ज्यावेळेस प्रयत्न करू त्यावेळेस गव्हर्नन्स, शासन हे गुड गव्हर्नन्समध्ये होईल आणि आपण एक एलिटिस्ट सोसायटी चांगल्या पद्धतीने तयार करू, ज्याच्यामधून चांगले दिवस, ज्याला आपण लोरेंजेटीच्या याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स की चांगलं सुशासन येईल, नागरिकांचा विकास होईल, व्यक्ती स्वातंत्र्याचा होईल, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य प्राप्त होईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खरोखरच सुखानं या जगामध्ये राहू, आपला आनंद होईल, अशा दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी गरज आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्रामची, एकत्र येण्याची आणि त्याच्यामध्ये सहभाग घेण्याची. हे जर आपण करू शकलो तर खरोखरच आज आपण ज्या कार्यक्रमासाठी, ज्यांच्या व्याख्यानमालेसाठी एकत्र आलो, त्यांचं जे व्हिजन होतं ते आपण साकारू शकू असं मला वाटतं. एवढं बोलतो. नमस्कार.